शिवसेना उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने पत्रकारों से बातचीत करते हुए राज्य और केंद्र सरकार पर कई गंभीर आरोप लगाए। राउत ने कहा कि महाराष्ट्र पर 10 लाख करोड़ का कर्ज चढ़ चुका है, विकास कार्य ठप है और बेरोजगारी चरम पर है। मुख्यमंत्री के करीबी लोगों को ही प्रोजेक्ट मिल रहे हैं, बाकी राज्य को लूटा जा रहा है। साथ ही उन्होंने एसआरए प्रोजेक्ट्स, कौशल विकास योजना और समृद्धि महामार्ग जैसी योजनाओं पर भी अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। गेल्या 3 महिन्यातच जे राज्य 24,000 कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला, त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळसारखीच झालेली आहे। बेरोजगारी आहे, विकासाची कामं ठप्प आहेत, फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरएची कामं सुरू आहेत, त्यांना ती कामं मिळत आहेत। एफएसआय विकला जातोय, त्यातून पैसे मिळत आहेत। कबूतरांना दाणे टाकण्याचं काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये। या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही। जात विरुद्ध जात अशी भांडणं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे। फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जाते। शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्रानं या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे। इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती। आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते, पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे। मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरे ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने। ती तर डाकू मानसिंगचीच टोळी आहे। चंबळ बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला। काय होणार या महाराष्ट्राचं? या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं, का झालं, कोणत्या योजनांमुळे झालं? चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो। जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय। 3-3 हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय। समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग अशा अनेक जे योजनांची 2 लाख कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही। कागदावर आहेत। ठेकेदाराकडून कमिशन घेतल्या 25%। ही लूट आहे। एसआरए मध्ये जाऊन बघा, मुंबईच्या एसआरए मध्ये महेंद्र कल्याणकर नावाचे अधिकारी बसले, त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते। काय करतात राज्याचे मुख्यमंत्री? एसआरए प्रकल्प कोणत्या पद्धतीनं गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जातो आहे, कोणत्या राजकीय पक्षाकडे जातोय, कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे, याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली आहे। आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की यांना मिरच्या झोंबतात, मग ते आम्हाला माओवादी ठरवतात, नक्षलवादी ठरवतात। पण नेपाळ असाच लुटला राज्यकर्त्यांनी। नेपाळ अशा प्रकारेच लुटला आणि त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता। त्याचे समर्थन मी करत नाही आहे, पण लोकांच्या संयमाचा बांध इथे तुटतो आहे। 10 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर, आणि या राज्याला तुम्ही प्रगतीपथावरचं राज्य म्हणता। अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या। अनेक योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करा म्हणतो, ती करत नाही आहेत तुम्ही। करा ना मग मग अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। 10 लाख कोटी कर्ज आहे तर 11 लाख कोटी करा, पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा। या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या आहेत? एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2000च्या वर आत्महत्या होत आहेत। मग हे कर्ज जे आहे 10 लाख कोटीचं कोणाच्या खिशात गेलं?
शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही, शेतकऱ्याला हमी भाव देत नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. मग हे कर्ज झालं का? मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं? फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झालं असेल ते तुमच्या खिशातून द्या मग, कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाले. लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास खात्यात होतो. हे माहिती आहे का तुम्हाला? बोगस नावं आहेत हजारो आणि लाखो. त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत. ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ती लिस्ट मी आजच मी पाठवली आहे लोढांकडे. हे कोण आहेत? आणि सगळ्यात जास्त ओरबाडणं नागपूर आणि विदर्भात सुरू आहे या विभागातून. आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांना या कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो. जसे पूर्वी बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन द्यायचे, म्हणजे स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली तरी पेन्शनचा लाभ चालूच आहे. त्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना या आणि तिसरी SRE योजना ह्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही. याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग.